पाण्याचा मुद्दा की 12च्या नंतर पाणीच नाही राहत होतं. जो काल आरोमध्ये पाणी येत होता तोच पाणी राहत होता. हे बाबा, मी खुशी राठोड. तर आज आम्ही आलो आहोत एक अशा विद्यार्थीला भेटायला ज्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आवाज उचलली. तर चला बोलूया त्याच्याशी. तर तुझं नाव काय आहे, तू प्रॉपर कुठचा आहे आणि तुझे आईबाबा काय करतात? माझं नाव सचिन सुरेश चौधरी. मी तुमसर तालुका डिस्ट्रिक्ट भंडारा इथून आलो आहे. माझे वडील जो आहे ते शेतकरी आहे आणि आमचा दुधाचा व्यवसाय आहे. विषय असा झाला आहे की स्टुडंटसाठी रूल आहे 75% अटेंडन्सचा. तो रूल चांगला रूल आहे की ज्या प्रॅक्टिकल लेक्चर नाही करत तर त्या विद्यार्थ्यांना डिटेन केला जातो. त्यानंतर ते त्या सब्जेक्टमध्ये ते फेल होऊन जातात, ते देतच नाहीत ते सब्जेक्ट. तो रूल चांगला आहे, बरोबर चांगला रूल आहे. त्या रूलनं मला पण डिटेन केला गेला कारण की मी ते एक प्रॅक्टिकल सब्जेक्ट होता एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. त्याच्यामध्ये मी लेक्चर प्रॅक्टिकल जे केलेच नाही म्हणून मला डिटेन करण्यात आला. मी म्हटलं बरोबर आहे, तुमचा काही चुकला नाही, मी डिटेन झालो, बरोबर आहे. पण प्रॉब्लेम असा होता थर्ड सेमपासून माझ्या थर्ड सेमपासून आमच्या क्लासमध्ये एक बेसिक सर्वे आणि हायवे इंजिनिअरिंग याचे लेक्चर आणि प्रॅक्टिकल होतच नव्हते. आणि या सेममध्ये पण फोर्थ सेममध्ये पण तसंच झाला. ट्रॅफिक इंजिनिअरिंग आणि ॲडव्हान्स सर्वे जो प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे त्यांचे प्रॅक्टिकल लेक्चर झालेच नाही. मी म्हटलं असा रूल स्टुडंटसाठी जो रूल आहे तसा टीचरसाठी का नाही? टीचरने ते घेतलाच नाही. मी अगर लेक्चरनं प्रॅक्टिकल करत नाही तर माझं फ्युचर बरबाद करताय. पण तो नंतर मी कव्हर करू शकतो कारण की मला ऑपॉर्च्युनिटी आहे की मी तो सब्जेक्ट नंतर देऊ शकतो. पण सर लोकांनी न शिकवल्याने जे 70 ते 80 पोरांचं नुकसान झाला ना. हे गोष्ट आताचीच नाही आहे, 2-3 वर्षापासून कॉलेजमध्ये हाच सीन चालू आहे ना. आमच्या डिपार्टमेंटमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये हाच सीन चालू आहे की टीचर नोट्स देऊन देतात आणि शिकवत काहीच नाही, प्रॅक्टिकल काहीच नाही. सर्व पोरांना प्रॅक्टिकलमध्ये पास करून देतात. तुम्ही थेरीमध्ये फेल होता काय होता काही मतलब नाही त्यांना, असंच चालू होतं. मी म्हटलं ठीक आहे, मला रिटर्न केला काही काही प्रॉब्लेम नाही. पण मी त्यांच्यासाठी आवाज उठला आणि त्या दिवशी कॉलेजमध्ये गेटला लॉक केला. मी म्हटलं जेव्हापर्यंत माझ्या मागण्या पूर्ण नाही होती मी तेव्हापर्यंत टीचरला जाऊ देणार नाही. कारण की तर तुझ्या मागण्या काय? माझ्या मागण्या हे होत्या की सरना सस्पेंड करा आणि दुसरा म्हणजे ज्या पोरांचे बॅक लागले होते त्यांना फीस परत करावी. यांना असा रूल बनवा टीचरसाठी पण की ज्यांनी प्रॅक्टिकल लेक्चर नाही घेतले त्यांच्यासाठी काही रूल बनवा, जसं स्टुडंटसाठी रूल आहे तसा काही रूल बनवा. हे माझ्या मागण्या होत्या. आणि चौथा म्हणजे मला कोणत्या कॉलेजमध्ये टार्गेट केला नाही जाईल, ना माझ्या ब्रांचला ना माझ्या डिपार्टमेंटला टार्गेट केला नाही जाईल. हे माझे मुद्दे होते. आणि कॉलेजचे जे फॅकल्टी आहेत त्यांनी तुला काय म्हटलं? आता 2 दिवसांनी आमचे प्रिन्सिपल सर अवेलेबल्स नव्हते, त्या कारणानं सरांची माझी काही भेट झाली ना, आमची डिस्कशन झालंच नाही. आज सर आले, सरांसोबत आमच्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जुळलं आणि त्यांना पण आम्हाला बहुत सपोर्ट केला. त्यांच्यासोबत आम्ही काही विद्यार्थी जाऊन आज सरांना भेटलो आणि आमच्या काही 8-10 समस्या होत्या, अजून काही समस्या होत्या. मी ते एकच समस्या उचलल्या होत्या प्रॉब्लेम, अजून काही समस्या होत्या ते सरांसोबत डिस्कस केला. तर सरांनी आज आम्हाला त्या समस्याच्या बाऱ्यात श्युरिटी दिली की आम्ही ते प्रॉब्लेम लवकरात लवकर खतम करू आणि याच्यानंतर विद्यार्थ्यांना अशी काही प्रॉब्लेम जाणार नाही हे आश्वासन दिलं आहे सरांनी. आणि राहिली त्या सरांच्या सस्पेन्सची, सर म्हणाले एक चान्स, म्हणजे त्यांना एक चान्स, आम्ही पण म्हटलं जाऊ द्या सस्पेन्शनचा एक चान्स त्या सरांना देऊन देऊ. हे तर झाली ऑफिशियल गोष्ट. तुझ्या मनात नेमकं आता काय आहे? तुला काय वाटत आहे की त्यांनी तर म्हटलं की आश्वासन दिलं तुला, पण तुला काय वाटते हे कितीपर्यंत पूर्ण होणार? मला सरांच्या जो थ्रू वाटला, आमचे जो प्रिन्सिपल सर आहे त्यांच्याशी बोलून असं वाटलं की नाही सर स्ट्रिक्टली काम करण्याचे हाय योग्य मला वाटलं, म्हणून मी सस्पेन्शनच्या मुद्द्याला थोडा डील दिला की सस्पेंड नको करा. नाही तर मी माझा विचार होता की सस्पेंड केल्याशिवाय मी हटणारच नाही, हा माझा मुद्दा होता. पण सरशी बोलून मला वाटलं चांगला वाटला आणि सरांना जे आश्वासन दिले चांगलं वाटलं. सर काम करण्यायोग्य आहे सर, म्हणून मी त्या मुद्द्याला सोडून दिला आणि सर म्हणताय होईल, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, नाही झाला तर तुम्ही काही करू शकता. पाण्याचा मुद्दा की 12च्या नंतर पाणीच नाही राहत होतं. जो काल आरोमध्ये पाणी येत होता तोच पाणी राहत होता आणि तो 12 नंतर मोस्ट ऑफ द स्टुडंट 11-12 वाजतापर्यंत हजर होत होते, तेव्हापर्यंत ते पाणी खतम होऊन जायचं. आणि गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही स्वतः विचार करा, थंड पाणी नाही भेटत आहे, आरोमधून गरम पाणी येत आहे, पोरांना कसं वाटत असेल. असंच एक दिवशी पाणी आमच्या डिपार्टमेंटमध्ये पाणीच नाही, खाली पण नाही. मी कम्प्युटर डिपार्टमेंटला गेलो, तिथून पाणी घ्यायला गेलो तर सरने मला रोखला, कोणत्या डिपार्टमेंटचा? मी म्हटलं सिव्हिलचा. तर सर म्हणणे कशासाठी आलं? मी म्हटलं पाणी घ्यायला. नाही म्हणते तुम्ही आपल्या डिपार्टमेंट पाणी घ्या. म्हटलं असं काऊन सर? नाही म्हणजे ते तुमच्या डिपार्टमेंटमधून घ्या ना, त्या कॉपरेटिव्ह आमच्या डिपार्टमेंटला खतम झाला आहे म्हटलं, कॉपरेटिव्ह स्टोअरमधून. म्हटलं तिथला पण नाही म्हणे इथून नाही घेतात म्हणे, हे कम्प्युटर डिपार्टमेंटचा आरो आहे म्हणे, CET सेलचा आहे म्हटलं. मी म्हटलं असं काऊन सर? मी म्हटलं कॉलेज तर एकच आहे म्हटलं, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. तर सर मी सरशीन जास्त बहस नाही केली. ते म्हणे नाही म्हणे हे कम्प्युटर डिपार्टमेंटचं आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे बा निघून जातो. पण माझा कसा होता, मी म्हटलं एक दिवशी काढणारच हा मुद्दा.
की मी तर फी जेव्हा कॉलेजची ॲडमिशन केलं तेव्हा फीस भरली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूरच्या नावानं, मी नाही भरली सिव्हिल डिपार्टमेंटच्या नावानं. तुम्ही पाणी भरायला कसं अडू शकता? त्या दिवशी काहीच नाही म्हटलं. पण आज मी प्रिन्सिपल सरांना बोललो, सर म्हणे याच्यानंतर कोणी पण तुम्हाला कोणत्याही डिपार्टमेंटमधून पाणी घ्यायला रोखणार नाही, अडवणारच नाही. ठीक आहे, चला हा प्रॉब्लेम तर तिथे सॉल्व्ह झाला. तर हा होता आजचा आपला गरम मुद्दा. अशाच रेप्युटेड आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये स्टुडंटसोबत दुर्व्यवहार होते. तुम्हाला या विषयावर काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी बघत राहा हे बावा.